नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, आपल्या मागच्या 2 व्हिडिओमध्ये आपण मण्यार आणि घोणस या सापांबद्दल माहिती घेतली होती. आपण का ही माहिती देत आहोत, तर साधारणपणे ऑगस्ट महिन्यांपासून ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत, फेब्रुवारी-मार्चपर्यंत या विषारी सापांचा वावर हा जास्त असतो. जास्त प्रमाणात हे साप बाहेर येतात. पहिले कारण तर पावसामुळे त्यांच्या बिळात पाणी जातं आणि मग ते बिळ सोडून बाहेर येतात आणि घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात. दुसरी गोष्ट म्हणजे दिवाळीनंतर साधारणपणे नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यापासून यांचं ब्रीडिंग सीझन सुरू होतो. त्यामुळे सुद्धा ते जोडीदार शोधण्यासाठी बाहेर पडलेले असतात. त्यामुळे हे पुढचे एक 5-6 महिने जे आहेत ते या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असतात. सर्पदंशांच्या घटनांमध्ये बऱ्याचदा हे सुद्धा आढळून येतं की समोर असलेला साप हा कोणता आहे, विषारी आहे का बिनविषारी आहे, हेच बऱ्याच लोकांना कळत नाही. काही लोक डेअरिंग करतात आणि त्याला पकडायला जातात आणि मग सर्पदंश होत असतो. त्याचप्रमाणे साप साधारणपणे घराच्या आजूबाजूला कुठं आढळू शकतात हे आपण लक्षात ठेवत नाही आणि त्याच ठिकाणी पटकन जातो आणि सर्पदंश आपल्याला होत असतो. त्यामुळे आपण ही विषारी सापांबद्दलची माहिती प्रामुख्याने देत आहोत. मण्यार आणि घोणस या बाबतीत आपण माहिती घेतलेली आहे. ज्यांनी अजून तो व्हिडिओ बघितला नसेल ते जाऊन तो व्हिडिओ नक्की बघू शकता. आज आपण ज्या सापाबद्दल बोलणार आहोत तो भारतात आणि महाराष्ट्रात प्रामुख्याने ज्या 4 विषारी सापांच्या जाती आढळतात त्यापैकी हा एक आहे. याला मराठीमध्ये फुरसे असं म्हणतात. फुरसे साप. इंग्लिशमध्ये या सापाचं नाव आहे सॉ स्केल्ड वायपर. फुरसे असं त्याचं मराठी नाव आहे. विषारी साप जे महाराष्ट्रात किंवा भारतात आढळतात त्यात आकाराने सर्वात लहान हा फुरसे असतो. याची लांबी 1.5 फुटापर्यंत असते. जास्तीत जास्त 2 फूट. 2 फुटाच्या आतच हा साप आपल्याला दिसून. आपल्याला माहिती आहे नाग, मण्यार हे 5-1 फुटापर्यंत सुद्धा असतात. 6 फुटांचे सुद्धा असतात. घोणस सुद्धा 4 ते 5 फुटांपर्यंत मोठी असते. पण हा फुरसे 1.5 ते जास्तीत जास्त 2 फूट इतकीच याची लांबी असते. फुरसे हा प्रामुख्याने याचा वावर जो असतो तो खडकाळ जमिनी, रेती किंवा झाडीझुडपी शेतं. तसं पाहायला गेलं तर हा सगळीकडे आढळतो. पण दगडाखालच्या कपाऱ्यांमध्ये, भेगांमध्ये हा जास्त आढळून येतो. महाराष्ट्रात रत्नागिरी, रायगड, कोकण या भागामध्ये हा साप मोठ्या प्रमाणात आढळून येतो. या सापाच्या दंशाचं प्रमाण सुद्धा इतर विषारी सापांच्या दंशाच्या तुलनेत थोडं जास्त आढळून येतो. कारण हा शेत आणि लपून बसणारा हा साप आहे. त्यामुळे याच्या दंशाचं प्रमाण सुद्धा मोठं आहे. जर हा साप आपल्याला आढळला तर त्याचा रंग नीट समजून घ्या. याचा रंग तपकिरी असतो. तपकिरी आणि राखाडी असा मिक्स त्याचा रंग असतो. या सापाच्या शरीरावरती 2 साईडने म्हणजे असा जर साप असेल तर 2 बाजूंनी एक वळणदार नक्षी असते. हा साप पालापाचोळा, दगड, रेती यामध्ये सहज लपून बसतो, लवकर लक्षात येत नाही. त्याचप्रमाणे या सापाचं अजून एक वैशिष्ट्य आहे. या सापाची स्किन, त्वचा जी आहे ती गुळगुळीत नसते. त्याच्यावरती खवले असतात. खवले असणारा हा साप आहे. आणि जेव्हा त्याला कुठल्याही प्रकारचा धोका दिसून येतो किंवा त्याला हल्ला करायचा असतो किंवा हा रागात असतो त्यावेळेला हा साप स्वतःला वेटोळे मारतो आणि आपलं शरीर एकमेकांवरती घासतो. एकमेकांवर घासल्यानंतर त्याच्या शरीरातून या खवल्यांच्या घर्षणामुळे जसं आपण करवतीने लाकूड कापताना जसा आवाज येतो तसा आवाज यायला लागतो. हे खवले जेव्हा एकमेकांना घासतात तेव्हा खस 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 असा आवाज हा साप करतो. तेव्हा समजून घ्यायचा हा रागात आहे. आणि या करवतीसारख्या आवाजामुळेच इंग्लिशमध्ये याला सॉ स्केल्ड वायपर म्हणतात. सॉ म्हणजे करवत. करवतीसारखे त्याच्या खवल्यांचा आवाज येत असतो. मित्रांनो, हा साप आकाराने जरी लहान असला तरी असं म्हणतात की या सापाचं विष हे नागाच्या विषापेक्षा 5 पट जास्त जहाल असतं.
याचं विष हे हिमोटॉक्सिन कॅटेगरीमधलं विष येतं. म्हणजे दंश झाल्यानंतर शरीरात जेव्हा हे विष जातं तेव्हा हे रक्ताभिसरण संस्थेवरती थेट हल्ला करतं. या हल्ल्यानंतर मग शरीरात रक्ताच्या गाठी बनण्याची प्रक्रिया संपून जाते आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव व्हायला लागतो. सुरुवातीला हिरड्यांमधनं नाकांमधनं रक्त यायला लागतं आणि मग जितके आपल्या शरीरातले एक्झिट पॉईंट आहेत, डोळे असतील किंवा नाकातून घशातून, तिथनं रक्त यायला सुरुवात होतं. प्रचंड रक्तस्राव सुरू होतं, सूज येते, वेदना होतात आणि लवकरच मग मृत्यू होतो. हा साप चावल्यानंतर म्हणजे जर 100 जणांना हा साप चावला तर 20% इतका भयंकर मृत्यूचा दर आहे. 100 लोकांना चावतो त्यातील 20 लोकांचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे सॉ स्केल्ड वायपर किंवा फुरसे यांनी दंश केल्यानंतर तातडीने मेडिकल ट्रीटमेंट मिळणं, वैद्यकीय उपचार मिळणं हे अत्यंत आवश्यक असतं. आता या सापाचं अजून एक वैशिष्ट्य आहे की आपण जर बघितलं की काही साप जे असतात ते दंश करतात पण विष सोडत नाहीत. नाग सुद्धा काही वेळी दंश करतो पण विष सोडत नाही. घोणसच्या बाबतीत सुद्धा असं म्हटलं जातं की घोणस दंश करते पण कधी कधी विष सोडत नाही, फक्त चावा घेते. पण फुरसं हे तसं नाही. फुरसं दंश करतो तेव्हा हमखास विष सोडतच असतो. याचा दंश जो आहे तो छोटा साप आहे. छोटा साप असल्यामुळे त्याचा दंश जो आहे तो पटकन कळून सुद्धा येत नाही. बऱ्याचदा दंश करून गेल्यानंतर बऱ्याच वेळाने आपल्याला त्याची लक्षणं जाणवायला लागतात. पण हा साप आकाराने लहान असणं हाच त्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. पटकन लपून बसतो, लपायला जास्त जागा लागत नाही. दगड खडकाळ ठिकाणी हा हमखास लपून बसतो. खुली मैदानं जे असतात तिथं सुद्धा फुरसे हा साप मोठ्या प्रमाणात दिसून येतो. मित्रांनो, हा साप जर आपल्याला कधीही आढळला, घराच्या आजूबाजूला जर दगड वगैरे ठेवले असतील तर त्यात याची शक्यता फुरशाची जास्त असते. मैदानी भाग असेल घराच्या आजूबाजूला तर तिथे सुद्धा फुरसं असण्याचे प्रमाण जास्त असू शकतं. फुरसं याच्या अंगावरचे खवले, त्याच्या अंगावरची पांढऱ्या रंगाच्या रेषेची नक्षी, त्याचं डोकं हे त्रिकोणी असतं आणि या त्रिकोणी डोक्यावरती पांढऱ्या रंगाच्या बाणासारखी खून असते. हे लक्षात ठेवा. साप ओळखायला शिकणं फार महत्वाचं असतं. सापापासून वाचायचं असेल तर तो ओळखता आला पाहिजे. त्याचं डोकं त्रिकोणी आणि त्रिकोणी डोक्यावरती पांढरी बाणासारखी खून हे त्याचं ओळख. एक तर आकार 1.5 फुटापर्यंत, अंगावर खवले, पाठीवरती पांढऱ्या रंगाची रेष, त्या रेषेची नक्षी, डोकं त्रिकोणी आणि डोक्यावरती बाणासारखं खून, ही या फुरसची सगळ्यात मोठी ओळख आहे. आणि दुसरी ओळख, तो आपल्या खवल्यांद्वारे काढत असलेला आवाज, ही सुद्धा फुरस्याची एक मोठी ओळख आहे. आडगळीच्या रूम असतील तुमच्याकडे, आडगळीच्या रूम मध्ये बरंच सामान ठेवलं असेल तर अशा ठिकाणी सुद्धा फुरसं तुम्हाला आढळू शकतो. मित्रांनो, हा साप आढळला तर पहिली गोष्ट त्याच्यावरती लक्ष ठेवा, पण दुरून. त्याच्या जवळ जाऊन त्याला डिवचण्याचा, त्याला पकडण्याचा प्रयत्न करू नका. हा साप रागीट असतो, अतिशय चपळ असतो आणि पकडायला गेलं तर हा लहान आकाराचा असल्यामुळे तो पटकन पळून सुद्धा जातो. पळून तुमच्या घरातच परत कुठेतरी लपून बसेल, मग त्याला शोधणं अवघड होऊ शकतं. त्यामुळे तो जर दिसला तर त्याला डिस्टर्ब न करता, गडबड गोंधळ घाई न करता त्याच्यावरती दुरून लक्ष ठेवा. तो कुठे चाललाय, कुठे नाही चाललाय, आणि सरळ सर्पमित्रांना फोन करा. सर्पमित्र हे ट्रेंड असतात, त्यांना प्रशिक्षण झालेलं असतं. सापाला कसं हाताळायचं, त्यांच्याकडे अवजारं असतात, त्याची हुक वगैरे असतात. ते सुरक्षितपणे या सापाला तुमच्या घरापासून दूर करू शकतात आणि सुरक्षित ठिकाणी नेऊन सोडू शकतात. त्यामुळे विषारी सापांना तरी हाताळण्याचा अजिबात प्रयत्न करू नये. अत्यंत रिस्की असतं. दंश केल्यानंतर योग्य वेळात जर अँटीवेनम आपल्याला नाही मिळाली तर मृत्यू सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे साप दिसला तर न घाबरता अतिशय शांतपणे व्यवहार करा आणि सरळ सर्पमित्रांना फोन करा. मित्रांनो, तुम्हाला सापांच्या बाबतीत अजून काही माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.